एकदा माफ करा, म्हाताऱ्याबरोबर बसावं म्हटलं मी ना, तू असार काय उद्या नाही बसणार. काय फायदा होईल म्हणून बसलो. आधीच सांगितलं असतं ना. पण ऐकत होती तू, म्हटलं इंटरेस्ट आहे तुले. आणि नाही घ्यावं सिरियसली बोलतात तरुण, पाहता प्रयत्न करून पण सिरियस नसतं. प्रवासामध्ये आपण पेपर वाचतो, मग का घरी पेपर लावतो का असतो. शेजारचा घेतो हातास, स्टॉप आला की उतरतो. काय ओरडू नको, तू हा नातवाचा वयाचा आहे मी. ठीक आहे, इतकी म्हातारी आहे का मी? निघ, दिसू नको पुन्हा. ठीक आहे निघतो आता, पण एक सांगतो, तू वाईट नाहीयेस. फक्त रागात बोलतेस. मला समजलं पुढे असं काही करणार नाही. पण तूही जरा हसून राहा. जीवनात राग जास्त ठेवला की लोक घाबरतात. तू चांगली आहेस, पण राग जास्त आहे तुझ्यात. तू नीट वागलास, बोललास तर कोणी कशाला करेल रे राग? म्हणून चांगलं वाग, मग कोणी काही म्हणणार नाही. पण असं वागणं बंद कर, नाहीतर जगात कोणी बाई सुरक्षित राहणार नाही आणि तूही स्वतःचं आयुष्य नासवशील. ओ कळलं मला, आता खरंच बदलतो मी. एवढं बोलल्याबद्दल माफ कर, खरंच चूक झाली माझ्याकडून. बरं, जा आता. आणि लक्षात ठेव, स्त्री ही कमकुवत नसते, ती शांत असते. शांततेचा गैरफायदा घेऊ नकोस. बरं, धन्यवाद काकू. आता काकू म्हणतोस? आधीच असं म्हणायला हवं होतं. काकूस म्हटलं होतं ना मी. उशिरा का होईना पण शिकतोय मी. काय बी म्हणा, पण सुंदर आहात तुम्ही, नाराज नको राहू. आठवण ठेव, छम्मक छल्लूसारखा चष्मा, कपडे लहान, थोडीफार लाली लिपस्टिक. छम्मक छल्लू कुठे लागत नाही का कानात माराल, तिच्या कुणी बी करेल तुमचा पिच्चा. गप्प बैस नीच्या कुणी. करीन तर करू दे, तू नको करू. आवडला नाही का माझा? पूर्ण बोलत जा, मुद्दामून थांबतो तू. महातोंडात राहिलेला शब्द स्वभाव होता. तुझ्या मनामध्ये काय आलं? महातोंडात राहिलेला शब्द स्वभाव होता. तुझ्या मनात दुसरा असेल तर तू चिकी. एक पुराणातली गोष्ट सांगतो तुला. नको सांगू, उतर. नाराज नको, कॉलेज येऊ दे. बरं झालं तुझं लग्न नाही झालं. सासरवास करतीत सुनेले. राग नको करू, सांभाळशील उद्या झाला. आणि कुठे चालली तू? सुंदर आहेस तू, तुझ्यात नाही कमी. मी घेतो आम्ही. माले कशाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो तू भाऊ? मी साधीभादी बाई, काही येत नाही मले. मी तुले भाईण म्हटलं का, की तू मला भाऊ म्हणते? महानाव अर्जुन, तुझं नाव काय? दररोज येते या बसनं. कुठून बसते? माझी जरा सांभाळत जा उद्यापासून.